नाना भाऊ बोलते मी. अध्यक्ष महाराज 27 तारखेपर्यंत आम्हाला 27 तारखेपर्यंतचं कामकाज मिळालं होतं. अध्यक्ष महाराज आम्हाला जेव्हा 27 पर्यंतचं कामकाज मिळालं, आज आपण आहोत 20 तारखेला. अध्यक्ष महाराज 20 तारखेपर्यंत आम्ही आहोत, मग 20 तारखेपर्यंत आहोत तर मग 27 पर्यंत कामकाजाचं पहिलेच कसं अंतिम आठवडा प्रस्ताव आला, हा एक प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज आज अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काल पण तुम्ही सभागृह तहकूब केलं. अध्यक्ष महाराज आमच्या 293चे प्रस्ताव अजून तसेच पडलेले आहेत. शासनाचं बजेटचं काम संपलं आणि जनतेचे प्रश्न बाजूला राहायचेत का? मला थोडंसं याच्यावर गांभीर्याने मुख्यमंत्री महोदय मूळ इन्फॉर्मेशनच चुकीची आहे. 27 पर्यंत कार्यक्रम कधीच दिला नाही. हा कार्यक्रम माझ्या हातामध्ये 26 पर्यंत. नानाभाऊ तुम्ही काय करतात? तुम्ही आता आहे ना 26 पर्यंत. तुम्ही बैठकीला उपस्थित राहत नाही. अध्यक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, ज्या बैठकीत उपस्थित राहायचं तिथे राहत नाही आणि नंतर प्रश्न उपस्थित करता. हे सगळं नीट नानाभाऊ जे ठरलं त्याप्रमाणेच कामकाज चाललेलं आहे. कुठेही कामकाज वेगळ्या पद्धतीनं चाललेलं नाही. हो आहे ना, दिलं ना कामकाज, दिलंय ना तुम्हाला. बघा ना 26 पर्यंत कामकाज आहे. अरे म्हणूनच अंतिम आठवडा प्रस्ताव आधी घ्यायचा ठरला, कारण शेवटचे 2 दिवस हे संविधान गौरव चर्चेचे दिले आपण आणि म्हणून त्याच्या आधी अंतिम आठवडा प्रस्ताव संपला पाहिजे उत्तरासहित, म्हणून आपण अंतिम आठवडा प्रस्ताव आज घेतलेला आहे. लक्षवेधी क्रमांक 3 एक त्याच्या आधी एक निवेदन करून घेतो. एक छोटं निवेदन आहे. नानाभाऊ नव्हते ना, ते आपलं अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र फिरत होते, सल्लागार समितीला आलेच नाही. तेव्हा होते ना पण तुम्ही अध्यक्ष. एक निवेदन आहे. निवेदन